लॉन्च कसं केलं जातं याच्याविषयी माहिती कमांड आणि कंट्रोल रूममधून आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत. तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोलीस कंट्रोल रूम मध्ये दाखल आहेत. पोलीस कंट्रोल रूमची त्यांच्याकडून पाहणी करण्यात येते. त्यानुसार लगेच एरिया सुद्धा हा लोकेट त्या ठिकाणी होणार आहे. तर पुण्यातील पोलीस कंट्रोल रूमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ही पाहणी करण्यात आलेली आहे. कशा प्रकारे तिथे काम चालतं हे देखील मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन आणि जे काही अत्याधुनिक ड्रोन सिस्टीम हे पुणे शहर पोलिसांच्या मध्ये दाखल झालेले आहेत त्याची पाहणी आणि त्याचं उद्घाटन या काही क्षणामध्येच या ठिकाणी होईल. पुणे पोलिसांची नजर आता फक्त रस्त्यावरतीच नाही, ती आता आकाशात सुद्धा असणार आहे. मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन म्हणजे सुसज्ज, चपळ आणि चालत्या स्थितीत ही नियंत्रण ठेवणारी की यंत्रणा ही पुणे शहर पोलीस दलामध्ये आज दाखल होत आहे. तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस कंट्रोल रूमची पाहणी त्यांच्याकडून करण्यात आलेली. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्या ठिकाणी आहेत. तसेच चंद्रकांत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्र्यांकडून पोलीस कंट्रोल रूमची ही पाहणी होतीये. पुणे पोलीस कंट्रोल रूमची ही पाहणी होतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.